वडेट्टीवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, महाविकास आघाडीतले सुद्धा महत्त्वाचे नेते आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गणितं वेगळी असतात. अर्थात मुंबईमध्ये लढताना आम्ही कसे लढणार आहोत या संबंधाने मला असं वाटतं की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिकृतपणे भूमिका मांडतील, त्यावेळी आमच्याही पक्षाचे वरिष्ठ नेते अधिकृतपणे भूमिका मांडतील. आत्ता नगर परिषदेच्या इलेक्शन्स चालू आहेत. सो नगर परिषदांच्या निमित्ताने जो ग्रामीण भाग आहे तिथे आमचं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. जसा की सन्मान्य पक्षप्रमुखांनी आता मराठवाड्याचा दौरा केलेला आहे आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ याकडे आता आम्ही फोकस करत आहोत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या संबंधाने काही अधिकृतपणे घोषणा करायला वेळ आहे. मला वाटतं आता इतक्यात त्याच्यावर बोलणं काही फार उचित असणार नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली त्यावरून समजायचं का महाविकास आघाडीमध्ये आता फूट झाली? नाही, असे काही फूट बीट झाली नाही. जर समजायचं असेल तर मग मला सांगा की रवींद्र धंगेकर रोज उठून मोहळांवर आरोप करतायत व महायुतीत तर फाक सगळा खेळमोड झालाय असं म्हणावं लागेल ना. किंवा राष्ट्रवादीमध्ये दोन बायकांची जर भांडणं बघितली तर राष्ट्रवादीत नेमकं काय चालू आहे. तर त्यामुळे मला नाही वाटत की महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी एक नेते बोलले. प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला पक्ष पुढे गेला पाहिजे. काँग्रेसला तसं वाटलं तर काही पाप नाहीये, त्याच्यात काही चूक नाहीये. मात्र या संबंधाने ज्या अधिकृत घोषणा असतील त्या व्हायला अजून वेळ आहे आणि तोपर्यंत आपण थोडी वाट बघूया. त्यांनी तयारी सुरू केली, इच्छुक आहे, चांगली गोष्ट आहे ना. त्यांनी तयारी सुरू केली पाहिजे. त्यांच्याकडे मुलाखती सुरू झाल्या पाहिजेत, जशा आमच्याकडे मुलाखती सुरू आहेत. अजून 2-3 दिवसामध्ये आमच्याकडचे जवळपास सगळे उमेदवारांची निश्चिती होईल आणि 2-3 दिवसामध्ये बऱ्यापैकी मुंबईतल्या सगळ्या ठिकाणच्या उमेदवारांचे गो अहेड दिलेले असतील. त्याचबरोबर मनसेसोबत इतकी चर्चा सुरू असताना मनसेचे संदीप देशपांडे यांनी सांगितले की आम्ही जवळपास 227 पैकी 227 जागांवर आमची तयारी सुरू आहे, परंतु साधारणतः 125 जागांची यादी महत्त्वाची काढली गेली आहे. चांगली गोष्ट आहे ना. याच्यात काय वाईट काय आहे? कुठल्याही पक्षाला आपला पक्ष निवडून आला पाहिजे, जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, जास्तीत जास्त जागा जिंकल्या पाहिजेत असं वाटणं आणि त्यासाठी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेणं ही अत्यंत सहज स्वाभाविक गोष्ट आहे. याच्यासाठी फार काही वेगळा विचार करण्याची गरज नाही. मी म्हणतेय की अधिकृत ज्या घोषणा व्हायच्या आहेत त्याला अजून वेळ आहे. आत्ता जो टेम्पो आहे हा टेम्पो नगर परिषद इलेक्शनचा टेम्पो आहे. नगर परिषदच्या नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत. महापालिकेला अजून वेळ आहे. तो साधारणतः एक 10 ते 12 दिवसानंतर महापालिकेचा खऱ्या अर्थानं फिवर सुरू होणार आहे. त्यावेळेला अधिकृतपणे सगळ्याच पक्षाचे लोक बोलतील. त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केल्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांना कुठंतरी फटका बसलेला दिसून येतो, कारण प्रवक्त्यांचे यादीत जे नाव आहे ते काढण्यात आलेलं आहे. नाही, चाकणकर हा अत्यंत क्षुद्र विषय आहे, मला काही त्याच्यावर काही फार बोलत नाही. पण मुद्दा एक नक्की आहे, जी यादी खरं तर त्यांनी कोणाला त्यांच्या यादीत घ्यावं, काय करावं, तो त्या पक्षाचा सर्वस्वी प्रश्न आहे. पण जर यादी नीट बघितली तर एक गोष्ट प्रकर्षाने जी आम्हाला जाणवते ती अशी की कुठेतरी दादा आणि दादांच्या लोकांवर सुनील तटकरेंनी पूर्णपणे सरशी केली आहे की काय. तटकरे पक्षामध्ये टेकओव्हर करतायत का दादांना असं चित्र दिसतंय. कारण दादांच्यासाठी सातत्याने जीव तोडून भूमिका मांडणारे अमोल मिटकरी असतील, रुपाली ठोंबरे असतील, या लोकांना यादीतनं बाजूला केलंय. पण त्याच वेळेला तटकरेंच्या बद्दल कुणी एक ब्रह शब्द बोलला, त्या माणसाला बुकलून काढणारा सूरज चव्हाण मात्र त्या यादीमध्ये दिसतोय. हे जर सगळं चित्र बघितलं तर निश्चितपणे दादांच्या पेक्षा तटकरेंचा पक्षातला प्रभाव अधिकचा वाढत आहे का असं चित्र दिसायला काय. एक लक्षात घ्या, रुपाली ठोंबरे ही माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण राहील. कारण रुपाली ठोंबरे ना तिला ईडीचं बॅगेज आहे, ना तिला CBIचं बॅगेज आहे, ना क्राईमचं बॅगेज आहे. रुपाली ठोंबरेने आयुष्यात काहीही डिसओन केलेलं नाही. सर्वार्थाने बाई म्हणून सुद्धा असणारी जी इमेज, ती अतिशय क्लीन इमेजची महिला आहे. अशी महिला कुठल्याही पक्षात येणं कुणालाही आवडेलच, तो काही प्रश्न नाही. हां, पण माझ्या पक्षात ती यावी म्हणून तिचं त्या पक्षात नुकसान व्हावं असा विचार करणाऱ्यांपैकी मी नक्की नाही. जर तिचा त्या पक्षात तिला स्कोप मिळत असेल तर निश्चितपणे तिने त्या पक्षामध्ये काम करावं. बाकी याच्या उपर काय निर्णय घ्यायचा हा मला वाटतं रुपाली ठोंबरेचा सर्वस्वी स्वतःचा कॉल असेल. ज्यावेळी त्यांनी आवाज उठवला त्यावेळी त्यांना 7 दिवसांची नोटीस देण्यात आली आणि नोटीस दिल्यानंतर आता थेट प्रवक्त्यांच्या यादीमधून त्यांचं नाव गायब झालं. मी म्हटलं ना की या पक्षामध्ये जर आपण तिकडे बघितलं ना तर सगळीकडून तटकरेंची सरशी होताना दिसते.
तटकरेंची माणसं तटकरेंनी व्यवस्थितपणे प्लांट केलेली आहेत आणि कुठेतरी दादांना टेकओव्हर करण्याचा प्रयत्न सुनील तटकरे आणि त्यांच्या सगळ्या गटाकडून होताना दिसत आहे आणि कदाचित म्हणूनच ही बाकीची सगळी जी अत्यंत नावं काय बोलता येईल अशी नावं ती पुढे दिसत आहेत. पण एनिवे दादा त्याच्या समोर असतील. रुपाली ठोंबरेने तशी इच्छा व्यक्त करावी. जर रुपाली ठोंबरेंची इच्छा असेल तर आवडेल की आम्हाला, न आवडेल काय झालं. त्याचबरोबर कोरेगाव पार्कच्या जमिनीचा व्यवहार रद्द केल्याची घोषणा ही अजितदादांनी केली, परंतु अद्याप देखील तो व्यवहार अद्याप रद्द केला नाही. कारण तो रद्द करण्यासाठी ती शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना त्या ऑफिसमध्ये जावं लागेल आणि त्यानंतर तो रद्द करावा लागेल, परंतु पोलिसांनाच ते सापडत नाही येतात. मुद्दा हा आहे की तुम्ही एखादी चोरी केली आणि चोरीचा मुद्देमाल परत केला म्हणून काय चोरीचा गुन्हा रद्द होतो? असं होत नाही. तो गुन्हा तसाच कायम राहणार आहे. आणि तोच का बरं? एकटा पार्थ पवारचाच गुन्हा नाही तर अशा पद्धतीचा फौजदारी गुन्हा मुरलीधर मोहोळवर सुद्धा दाखल झाला पाहिजे. मुरलीधर मोहोळची सुद्धा सेम घटना आहे. उलट भाजपा आणि राष्ट्रवादीचा जर विचार केला तर फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाच्या मोहळांवर गुन्हा दाखल केला नाही किंवा मोहोळच्या प्रकरणात एकही अधिकारी निलंबित बडतर्फ झालेला नाही. सो त्याचाही विचार झाला पाहिजे. दुसरा मुद्दा असा की अमेडिया कंपनीची जर आर्थिक क्षमता बघितली तर त्या क्षमतेपेक्षा जास्तीचं व्यवहार म्हणजे 100 कोटीची ज्या कंपनीची क्षमता नाही ती कंपनी 300 कोटीचा व्यवहार करते. तेव्हा 300 कोटी येतात कुठून? हे 300 कोटी दिले कुणी? कारण स्वाभाविक आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पार्थ पवार यांचे पितामह सन्माननीय अजितदादा असं सांगत आहेत की मला हा व्यवहारच माहीत नाही. जर दादांना व्यवहार माहीत नाही तर दादांना आर्थिक घडामोडी माहीत नाही. मग हे 200 कोटी आले कुठून? हा पैसा नेमका कुठून उभा केला? कोणत्या बँकेने कर्ज दिलं? कर्ज देणाऱ्या बँकेचं नाव काय? कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहे, ज्या प्रश्नांवर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अजून तीव्र पद्धतीने पुण्यामध्ये निदर्शनं आणि आंदोलनं करेल. त्याबरोबर महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये कुठेतरी एकमेकांवर उरगुडी करण्याचे प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात. कारण सहकार विभाग हा अजित पवारांच्या मंत्र्यांकडे आहे, पण त्या विभागाचे मंत्रालयाच्या अंतर्गत पणन विभागाचे जे काही अपील्स असतील ते अपील आता भाजपचे मंत्री असलेले रावळ यांच्याकडे देण्याचा निर्णय झालेला आहे.